निश्चितपणे हा एक अतिशय मोठा क्षण होता। सामाजिक चळवळ अतिशय वेगळ्या रंगावर होती। 1970चा तो दशक होता आणि त्याच्यामध्ये पवार साहेबांनी एक आगळा वेगळा निर्णय घेतला। जातीय समूहाच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही चांगलं काम केलं त्यांच्या आठवणींना उजाळणा देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या महामानवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला दिलंच पाहिजे या भावनेतून पवार साहेबांनी तो निर्णय घेतला। आणि त्यावेळेसच्या आंदोलनाचे सगळ्यात मोठे प्रणेते माननीय आठवले साहेब, त्या आठवले साहेबांना आणि ते निर्णय घेणाऱ्या माननीय त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांना दोघांना एका मंचावर बोलवणं हाच वास्तविक एकदम एक आगळा वेगळा संकल्पाचा भाग होता। त्या दोघांनी मला वेळ दिली। काही अडचणीमुळे आज पवार साहेब येऊ शकले नाही, त्याचं दुःख मला आणि आठवले साहेबांना जेवढं तेवढं मला वाटतं इतर कोणालाही नसेल, कारण अनेक आठवणींना उजाळा आणखी देऊ शकलो असतो, त्या कुठेतरी संकुचित राहिल्या। परंतु आठवले साहेबांनी पवार साहेब येत असताना आपण त्या पक्षाचे ह्या पक्षाचे ह्या आघाडीत त्या आघाडीत अजिबात विचार न करता आंबेडकरी चळवळीला न्याय देण्यासाठी स्वतःचा वेळ खर्च करून इकडे येण्याचं काम केलं, त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। निश्चितपणे आठवले साहेबांचं योगदान ह्या चळवळीमध्ये सगळ्यात मोठं आहे, याला नाकारण्यामध्ये दुसरं काही कारण नाही। आठवले साहेब खासदार आहेत, राज्यसभेवर आहेत, देशाचे मंत्री आहेत, त्यामुळे अनेक लोकांचे काही प्रश्न असले की साहेबांकडे येणार असते। आणि ह्या मतदारसंघ जर आपण पाहिला तर गोरगरिबांचा मतदारसंघ, अणुशक्तीनगर म्हटलं की एकदम दुष्काळी दुर्लक्षित मतदारसंघ, मुंबईमध्ये जिथे डम्पिंग ग्राउंड म्हटलं लोकांचं तरी हरकत नाही। मुंबईमध्ये कुठेही विकास झाला आणि रस्ता बनव, नाला बनव, नाहीतर इतर आणखी काय बनव, तिकडच्या लोकांचं स्थलांतरण कुठे करायचं तर वासेनाका विभागामध्ये, चेंबूरमध्ये करायचं, म्हाडाच्या बिल्डिंग्समध्ये करायचं। मात्र त्या लोकांना गुराढोरांसारखं जनावरांसारखं सोडून द्यायचं, त्यांच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे नाही, रोडची व्यवस्था पाहिजे नाही, त्यांच्या इमारती व्यवस्थित आहेत की तुटल्यात, मोडकळीस आल्यास ते पाहायचं नाही, शाळा बनवायच्या नाही, कॉलेज बनवायचे नाही, हॉस्पिटल बनवायचं नाही, अगदी गुराढोरांसारखं जनावरांसारखं चेंबूर वासेनाका परिसरामध्ये आणून टाकायचं। तर हे ह्या विभागामध्ये समस्या अनेक आहेत। आठवले साहेब देशाचे मंत्री असल्यामुळे त्यांनाही सांगितल्या, आपण जर ह्या रस्त्याने ज्या रस्त्याने आज या मैदानापर्यंत पोहोचलात, ह्या रस्त्याला अंदाजे 67 करोड रुपयाचा फंड मिळाला। 2 वर्षापासून काम चालू होणार आहे असं आम्हाला समजतं आहे। फक्त ठेकेदार, आमदार, खासदार आणि नगरसेवक यांचे पाकिटं मिळत नाहीत, म्हणून ह्या रस्त्याचं मागच्या 2 वर्षापासून काम अडकलेलं आहे। आणि आत्ता तर आम्हाला समजते की महानगरपालिकेने याच्यामध्ये स्टे दिला, म्हणजे लोकप्रतिनिधी एखादा आपण निवडून द्यायचा आणि त्याने लोकाचे कामं करण्याऐवजी पाकिटाचे कामं करायचे, यापेक्षा दुर्दैव ह्या मतदारसंघाचं आणि ह्या नागरिकांचं दुसरं काय असू शकतं। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।